हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, सुना येते घरा या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये इथे पद्मा या बंटीला म्हणत असते की बंटी, तू इथे, तुझी अजूनही सवय मोडली नाही का रात्री येऊन भेटण्याची? एवढीच जर हौस आहे तर इथेच येऊन राहायचं होतं ना, का राहतोस तिथे त्या शिवनाथच्या घरात? त्यावेळी आता बंटी जो आहे तो बोलतो की ते काय आहे ना, भेटावंसं वाटलं आईला म्हणून आलो. तर त्यावेळी आता पद्मा बोलते की हे बघ, असं हे सारखं सारखं चालणार नाही. हा बघ हे बंटी, तुला जर वाटत असेल तर तू इथेही राहू शकतोस, पण कायमचं इथेच राहायचं. तर आता इकडे बंटी जो आहे तो गप्पच राहतो आणि लगेचच पद्माला समोर औक्षणाचं ताट दिसतं. त्यावेळी पद्मा जी आहे ती विचारते की हे औक्षणाचं ताट आणि इथे कशाला? हे विचारल्यानंतर आता आईला, म्हणजेच उमाच्या आईला आणि बंटीच्या आईला हे कळत नाही आहे की आता पद्माला काय सांगावं. हे औक्षणाचं ताट इथे काय करते? तेवढ्यातच बंटी विचार करतो की आता काय सांगावं. त्यावेळी आता बंटी बोलतो की वाढदिवस, माझा वाढदिवस आहे ना. त्यावेळी आता इथे पद्मा बोलते की काय, तुझा वाढदिवस? गप्प बस बंटी, तुझा वाढदिवस वगैरे काही नाही आहे. तर आता इथे आई बोलते की हो ना अगं, तिथीप्रमाणे आहे की त्याचा वाढदिवस. त्यावेळी आता इथे पद्मा शांत होते. तर आता पद्माला हे कळत नसतं की हे दोघेजणं काय बोलत आहेत. खरं तर त्याचा वाढदिवस हे पद्माला माहिती असतं, पण आता जर ते तिथीप्रमाणे म्हणत असतील तर पद्मा शांत बसते आणि बोलते की चल आता, चल हो घरी. असं म्हणताच आता बंटी जो आहे तो बोलतो की ठीक आहे, जातो मी. आणि इकडे त्याची आई त्याला सांगू लागते की सावकाश जा रे. त्यावेळी आता बंटी जात असताना त्याला कळत नाही की कोणत्या बाजूने जाऊ. गडबडीत तो दुसऱ्याच दिशेने चालला होता. तर पद्मा बोलते की अरे बंटी, दार इकडनं आहे. असं म्हणतात आता बंटी जो आहे तो तिकडच्या दारनं घराबाहेर पडतो. त्यावेळी आता पद्मा जी आहे ती म्हणते की हा बंटी पण ना खूप विचित्र आहे. तर त्यानंतर आता इकडे अन्विताच्या रूममध्ये राघव आणि प्रियंका दोघेही जण लपलेले असतात. खरं तर आता ते दोघेही जण शांतपणे लपलेले असतात. पण आता राघवला अन्विता इतकी झोपेत सुंदर दिसते की तो तिच्याकडेच पाहत राहतो. आणि इकडे प्रियंका प्रियंका गुपचूप लपलेली असते. अन्विता झोपेत एवढी शांत आणि छान दिसत असते ना, आतापर्यंत ती एवढी शांत राघवसमोर कधीच नव्हती. नेहमी त्याच्यासमोर आल्यानंतर बडबड 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 सुरू असते तिची. आणि जेव्हा तो असं शांत झोपताना तिला पाहतो त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर छान गोड असं हसू उमटतं. त्यावेळी आता राघव जो आहे तो एकटक तिलाच पाहत राहतो. आता जेव्हा तो तिला पाहत असतो त्यावेळी तिच्याही चेहऱ्यावर थोडंसं स्माईल आलेलं असतं. खरं तर आता राघवला वाटतं की ही झोपेतही असते. असं म्हणत आता राघवही तिच्याकडे पाहत असतो. आणि त्याचनंतर आता अचानक अन्विताने हालचाल करून लगेचच डोळे उघडले आहेत. आणि जसे तिने डोळे उघडले तसंच तिला तिच्यासमोर राघव दिसतो. आणि राघव जसा दिसतो त्यावेळी ती ओरडू लागते. आणि आता राघवने तिचं तोंड दाबलेलं आहे. जसं राघवने तिचं तोंड दाबलं तसं आता ती ओरडू लागते, सोड सोड असं म्हणत आता ती ओरडत असते की तू माझ्या रूममध्ये काय करतो आहेस? राघव बोलतो की हे बघ, आम्ही तुझ्या रूममध्ये का आहोत हे सगळं मी तुला नंतर सांगेन, पण तू एक काम करायचं, तू ओरडायचं नाहीस, तू शांतपणे बोलायचं, समजलं तुला? मी हात काढतोय पण तू ओरडायचं नाही, समजलं? राघव 2-3 वेळा तिला तसंच म्हणतो. आणि त्याचनंतर आता इथे अन्विता जी आहे ती त्याच्या हातावरती मारत असते. अन्विता म्हणते की हे बघ, सोड पटकन. तर आता प्रियंका जी आहे तीही तिथे लपलेली असते. प्रियंकाला कळते की अन्विता उठली आहे म्हटल्यानंतर आता अन्विताही ओरडून ओरडून सगळ्यांना जागं करेल. पण तेवढ्यातच आता प्रियंका तिच्या समोर येते आणि तिला बोलू लागते की हे बघ प्लीज, असं ओरडू नकोस. आणि त्यावेळी आता इथे अन्विता त्या दोघांनाही विचारते की तुम्ही दोघे इथे काय करत आहात? तेही आमच्या हाऊसमध्ये. तुमची हिंमत कशी झाली आमच्या हाऊसमध्ये पाय ठेवायची? त्यावेळी आता इथे हा राघव जो आहे तो तिला म्हणू लागतो, आम्हाला काही तुमच्या हाऊसमध्ये येण्याची हौस वगैरे नाही हां.
आणि आयुष्यात पहिल्यांदा मी तुमच्या हाऊसमध्ये पाय ठेवला आहे, तो कशासाठी? ते फक्त माझ्या बहिणीसाठी. माझ्या बहिणीला आजींचा आशीर्वाद घ्यायचा होता आणि म्हणूनच आम्ही आजींच्या रूममध्ये जाण्यासाठी आलो होतो. त्यावेळी अन्विता बोलते की मग तुम्ही माझ्या रूममध्ये काय माझा आशीर्वाद घेण्यासाठी आलात? त्यावेळी आता राघव जो आहे तो बोलतो की हे बघ, जास्त काही बोलू नकोस. आम्हाला आजींच्याच रूममध्ये जायचं होतं, पण आजींच्या समोर कुणीतरी येताना दिसलं म्हणून आम्ही तुझ्या रूममध्ये शिरलो. तर त्यावेळी आता इथे अन्विता जी आहे ती बोलते की चला आत्ताच्या आत्ता माझ्या रूममध्ये बाहेर व्हा. त्यावेळी आता राघव बोलतो की हो, जायचं तर आम्हालाही आहे, पण आम्हाला हे सांग की आम्ही कुठल्या दिशेने जाऊ, कुठून जाऊ, घराबाहेर कुठून पडू, जेणेकरून कोणी आम्हाला जाताना पाहणार नाही. तर त्यावेळी आता इथे ही अन्विता जी आहे ती बोलते की जसं आलात तसं जा, तुम्ही आले कसे होतात? त्यावेळी आता राघव बोलतो की हे बघ आत्ता भांडण्याचा वेळ नाही आहे आणि माझा मूडही नाही आहे, त्यामुळे आत्ता प्लीज मी तुझ्याकडे फक्त प्लीज म्हणतो आहे. मी आत्तापर्यंत कधीही तुला प्लीज वगैरे काही बोललेलं नाही आहे, पण आत्ता बोलतो आहे. प्लीज आम्हाला सांग की इथून घराबाहेर पडण्यासाठी कुठला मार्ग आहे, जेणेकरून आम्हाला कोणीही पाहणार नाही. तर त्याच नंतर आता इकडे आता ही अन्विता जी आहे ती बोलते की प्लीज, खरंच तू माझ्यासमोर प्लीज बोलतोयस? तर त्यानंतर आता इथे अन्विता जी आहे ती देखील अजूनही तयार होत नसते की राघवला आणि प्रियंकाला तिने घराबाहेर सोडावं. ती बोलते की नाही, नेहमी कसा मला त्रास देतोयस तसा आज मीही तुला त्रास देणार. त्यावेळी प्रियंका जी आहे ती बोलते की हे बघ शेजारीन, आता आम्हाला मदतीची खूप गरज आहे आणि तुझ्याकडून एवढी अपेक्षा आहे की तू आम्हाला एवढी मदत करावीस. त्यावेळी आता इथे अन्विता जी आहे ती बोलते की हे बघ, तू बोलतेस म्हणून मी मदत करायला रेडी आहे. तर त्यानंतर आता इथे ही अन्विता जी आहे ती बोलते की राघवला पुन्हा एकदा प्लीज म्हणायला सांग. जर तो मला प्लीज बोलला की मी तुम्हाला या घरातून बाहेर जाण्याचा मार्ग सांगेल. त्यावेळी आता इथे ही प्रियंका जी आहे ती बोलते की राघव भाऊजी, तुम्ही एकदा तिला पुन्हा एकदा प्लीज बोला, म्हणजे आपल्याला इथून बाहेर पडता येईल. त्यावेळी आता राघव जो आहे तो बोलतो की प्रियंका वहिनी, तुम्हाला माहिती आहे हे जे काही झालं आहे ना, हे सगळं फक्त हिच्यामुळे झालं आहे. तर त्यावेळी प्रियंका जी आहे ती बोलते की राघव भाऊजी, मला कळत नाही की तुम्ही कशाबद्दल बोलत आहात. त्यावेळी आता राघव जो आहे तो बोलतो की हे जे काही तुमचं लग्न आणि तुमच्या लग्नाला जो काही आप्पांनी नकार दिला आहे ना, ते सगळं फक्त हिच्यामुळे झालं आहे. तर प्रियंकाला कळत नसतं की नक्की राघव भाऊजी सांगत काय आहेत आणि कशामुळे हिच्यामुळे झालं आहे सगळं. तर राघव सांगू लागतो की हिला ना मी हिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडलं होतं आणि त्यावेळी तिच्या काकांनी ते पाहिलं आणि काकांनी घरी जाऊन घरच्यांना हे सांगितलं की राघव हिला छेडतो आहे. त्यावेळी आता मलाही काही म्हणता आलं नाही, कारण मला हिला वाचवायचं होतं. जर मी हिच्याबद्दल सगळं काही सांगितलं असतं तर त्या पद्मा आत्याने काय केलं असतं हिचं, मग विचारच कर. त्यावेळी आता हिने स्वतःला वाचवण्यासाठी घरी सांगितलं की हा मुलगा मला छेडत होता आणि पद्मा आत्या त्यावेळी खूप मोठा राडा केला आणि त्यावेळीच आपण ठरवलं की नाही, यापुढे माझी मुलं प्रेमात पडून लग्न करणार नाहीत. आपण आमच्याकडून वचन घेतलं आणि त्या वचनामुळेच तुमचं आणि श्रीच्या लग्नाला नकार मिळाला होता, कारण आपण आमच्याकडून वचन घेतलं होतं की कुणीही प्रेमात पडून लग्न करणार नाही आणि त्या वचनामुळे सगळेजण बांधले गेलो. श्रीला देखील ते वचन दिल्यामुळे काहीही करता आलं नाही, म्हणूनच श्री घाबरत होता आणि हे सगळं फक्त हिच्यामुळे झालं आहे. हिच्यामुळे ते वचन द्यावं लागलं आणि आज फक्त हिच्यामुळेच आपल्यावर ही वेळ आली आहे. मग हिने आपल्यासाठी एवढी मदत केली तर काय हरकत आहे? तर आता प्रियंका जी आहे ती बोलू लागते की हे बघ अन्विता, तुला आमची मदत करावीच लागणार आहे. आज तुझ्यामुळेच आम्ही हे सगळं भोगतो आहोत. तर त्यावेळी आता इथे अन्विता जी आहे ती बोलते की नाही, या राघवने मला प्लीज म्हटलंच पाहिजे. त्यावेळी आता प्रियंका जी आहे ती बोलते की प्लीज अन्विता, असं करू नकोस, पटकन सांग आम्हाला, आम्ही घराबाहेर पडलो की तुझंही टेन्शन कमी होईल, असं आता प्रियंका तिला सांगत असते. तर त्यावेळी आता इथे प्रियंकाने एवढा फोर्स केल्यामुळे अन्विता बोलते की ठीक आहे, तू म्हणतेस ना म्हणून मी सांगेल, पण ह्या राघवसाठी अजिबात नाही. तर त्याच नंतर आता इकडे या पद्माने या बंटीला जायला सांगितलं होतं बाहेर. तर त्यावेळी आता बंटी जो आहे तो बाहेर जाण्यासाठी निघाला होता, पण बंटी दुसऱ्याच रस्त्याने चाललेला असतो. तर त्यावेळी पद्मा जी आहे ती बोलते की बंटी,
हा रस्ता आहे समोर बाहेर जाण्यासाठी, समजलं तुला? असं म्हणत आता बंटी जो आहे तो पुन्हा पुढच्या दरवाजातून बाहेर जात असतो. इकडे आता ही अन्विता जी आहे ती बोलते, राघव एकदा माझ्यासमोर प्लीज म्हण, मग मी तुला सांगेल की इथून बाहेर कसं पडायचं. तर त्यावेळी आता असं म्हणत असतानाच अन्विताच्या रूममधून कसला तरी आवाज येतो, जो की मोठमोठ्याने बोललेला आवाज येतो असं तिचं म्हणणं असतं. हे पाहण्यासाठीच ती अन्विताच्या रूममध्ये आलेली आहे. जेव्हा ती अन्विताच्या रूममध्ये येते त्यावेळी अन्विताला विचारते की अन्विता मला सांग, रूममध्ये कोण होतं, तुझ्याशी कोण बोलत होतं अन्विता? मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येत होता आणि मी तो आवाज ऐकला आहे. त्यावेळी आता अन्विता जी आहे ती बोलते की अगं मम्मी, माझ्यासोबत कोण बोलेल एवढ्या रात्री, आणि तसंही मी झोपले होते, त्यामुळे प्लीज तू आता इथून निघून जा. तर त्यावेळी आता ती अन्विताला बोलू लागते की नाही, मी इथून जाणार नाही, मला आवाज आला होता, मी ऐकला होता तो आवाज, नक्कीच इथे कुणीतरी आहे असं म्हणत ती इकडे तिकडे पाहू लागते. तर पडद्यामागे तिला कुणीतरी दिसतं. तर त्यावेळी आता अन्विताची आई जी आहे ती ओरडून पळून जाते. भूत भूत म्हणत आता ती रूमच्या बाहेर पडलेली आहे. आणि इकडे बाहेर गेल्यानंतर अन्विताची आई थेट पद्माकडे जाते. इकडे आता राघवने अन्विताच्या आईला घाबरवलेलं असतं. हातवारे करून भूतासारखी ॲक्टिंग करून पडद्यामागे लपवून त्याने तिला घाबरवलेलं असतं. त्यावेळी आता इकडे ही छाया भूत करून थेट पद्माच्या मिठीमध्ये जाऊन पडलेली आहे. आणि त्यावेळी पद्माने लगेचच तिला बाजूला सारलेलं आहे आणि इकडे पद्मा आईच्या मिठीमध्येच येते. त्यानंतर आता इकडे आई बोलते की अगं छाया, काय झालं आहे, एवढी का घाबरली आहेस? त्यावेळी ही जी छाया आहे ना ती बोलू लागते, आई आई अन्विताच्या रूममध्ये भूत आहे आणि मी पाहिलं आहे, आणि ते भूत अन्विताशी काहीतरी बोलत होतं. तर त्यावेळी आता आई जी आहे ती बोलते की काय काय बोलते छाया तू, असं भूत वगैरे काहीही नसतं. तर त्याचनंतर आता इकडे ही जी पद्मा आहे ती पाहण्यासाठी गेलेली असते की काय चाललं आहे नक्की घरामध्ये. अन्विताच्या रूममध्ये कसला आवाज येत होता असं छायाचं म्हणणं आहे. तर तिच्या रूममध्ये पाहण्यासाठी पद्मा निघालेली असते. इकडे आता श्रीधर जो आहे तो आईला सांगतो की आई खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तर आता आई बोलते की श्रीधर तू काय बोलतोयस, मला काही समजत नाही आहे. तर आता श्रीधर सांगू लागतो की आई, राघव प्रियंकाला त्या घरामध्ये घेऊन गेला आहे. प्रियंकाला आजींचा आशीर्वाद घ्यायचा होता आणि म्हणूनच प्रियंका देखील त्याच्याबरोबर गेली आहे. मी नाही म्हणत होतो, पण त्यांनी दोघांनीही माझं ऐकलंच नाही गं. मग मी काय करणार ना, मला खूप टेन्शन आलं आहे, माझ्या पोटामध्ये अगदी मोठा गोळा आला आहे आणि म्हणूनच मी इथे ते कधी येतील याची वाट पाहत बसलो आहे. त्यावेळी आता इथे उमा जी आहे ती बोलते की काय श्री, ते पुढच्या घरामध्ये गेले आहेत. या मुलाला ना सतत काही ना काहीतरी करायचं असतंच. रात्रीच ते मला म्हणाले की मला आता निवांत झोप लागेल, आणि जर पुन्हाच काही राडा झाला तर पुन्हा त्यांच्या डोक्याला त्रास होईल. काय करावं या मुलाला, जराही ऐकत नाही. किती वेळा सांगायचं या राघवला, असं उमा श्रीधरला म्हणत असते. ही जी उमा आहे ती बोलते की श्रीधर, तुला हे सगळं मला आधी सांगायला काय झालं होतं? तर आता श्रीधर जो आहे तो बोलतो की आई, मी तुला आधी सांगायला तू माझ्याशी बोलत तरी होतीस का? असं आता श्रीधर आईला बोलतो. आई बोलते की आत्ता जसं सांगितलं तसं सांगायला काय झालं होतं श्री? त्यावेळी आता श्रीधर जो आहे तो गप्प उभा राहतो. तर त्याचनंतर इकडे इकडे आता प्रियंका जी आहे ती गप्प बसलेली असते या दोघांच्या भांडणाला पाहून. त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो अन्विताचं म्हणणं पूर्ण करतो. तिच्या म्हणण्याप्रमाणे तो बोलतो की प्लीज अन्विता, आम्हाला घराबाहेर सोड प्लीज अन्विता, असं म्हटल्यानंतर आता अन्विताला हसायला येत असतं. आणि त्याचवेळी आता इथे ज्यावेळी राघव अन्विताला म्हणत असतो की आम्हाला घराबाहेर सोडायचा रस्ता दाखव, त्याचवेळी आता अन्विताचा दरवाजा जो आहे तो ठोठावलेला असतो. तर त्यानंतर आता इथे अन्विता जी आहे ती लवकरात लवकर राघव आणि प्रियंकाला खिडकीतून घराबाहेर काढते. आणि इकडे ही पद्मा तिच्या रूममध्ये आलेली आहे आणि आल्याच तिने सगळ्या लाईट्स ऑन केलेल्या आहेत. लाईट्स ऑन केल्यानंतर आता तिच्या पाठीमागे छाया देखील आलेली असते. तर छाया म्हणते की इथेच भूत होतं आणि तिथेच ते भूत मी पाहिलं होतं आणि ते तिच्याशी बोलत देखील होतं. त्यावेळी आता पद्मा बोलते की नक्कीच हिला काहीतरी झालं आहे. तर त्यावेळी आता तिचा पद्माला सांगते की जा तुम्ही त्या पडद्यामागे बघा, कुणीतरी नक्कीच आहे.
त्यावेळी आता पद्मा ते पडदे वगैरे पाहून घेते, पण तिथे कुणीही नसतं. तर आता ही छाया प्रचंड घाबरलेली असते. छाया बोलते की नाही, मी पाहिलं होतं, मी आत्ताच पाहिलं होतं. असं म्हणताच आता पद्मा बोलते की आता सगळ्यांनी जाऊन झोपा, ही छाया पण ना असं म्हणत दुसऱ्यालाही त्रास देते. पद्मा आता अन्विताच्या रूममधून बाहेर पडते आणि झोपण्यासाठी जाते. इकडे आता अन्विता बोलते की मम्मी, काय गं तू कशालाही भूत वगैरे म्हणतेस आणि झोप मोडलीस माझी. असं म्हणताच आता इकडे अन्विता देखील बोलते की चला आता मलाही झोपायचं आहे. तर आता पद्मा त्या रूमच्या बाहेर जाते आणि पद्माच्या पाठीमागे छायाही जाते. छाया गेल्यानंतर आता इकडे आजी अन्विताला विचारते की काय झालं आहे, कुठे आहेत ते. तर त्यावेळी आता अन्विता जी आहे ती बोलते की आजी, ते गेले आहेत बाहेर, मी त्यांना दाखवले, ते काढून दिले मी त्यांना खिडकीतून बाहेर, तू जा आणि झोप जाऊन. असं म्हणत आता आजींचंही टेन्शन गेलेलं असतं. तर त्यानंतर इकडे शिवनाथला जाग येते. शिवनाथ झोपेतून जागे होतात आणि त्यावेळी तो पाहतोय की शेजारी उमा नाही आहे. उमा नाही आहे म्हटल्यानंतर तो पाहण्यासाठी उठला आहे की उमा गेली तरी कुठे आहे. त्याचवेळी आता तो बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर उमा श्रीधर दोघेही जण गप्पा मारत बसलेले असतात. त्यावेळी उमा जी आहे ती श्रीधरला म्हणते की मला कळत नाही की आता हे दोघेजण कधी येतील आणि किती वेळ लावतील. जर हे उठले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर आता इकडे जेव्हा उमा आणि श्री बोलत असतात तेवढ्यातच आता समोरच्या दरवाजातून प्रियंका आणि राघव उमाला येताना दिसतात. जसे ते येताना दिसतात तशीच उमा त्यांच्यावर भडकते आणि बोलू लागते की राघव, कधी सुधारशील तू? किती वेळा सांगितलं आहे की तुला मी असे उद्योग करत जाऊ नको जेणेकरून आपणना त्रास होईल, पण नाही, तुला कुणाचं ऐकायचंच नसतं, तुला नेहमी तुझंच खरं करायचं असतं. तर त्याचनंतर आता इकडे हा शिवनाथ रूममधून बाहेर आलेला आहे आणि शिवनाथला सगळेजण गोळा झालेले इथे दिसत आहेत. त्यावेळी शिवनाथ जो आहे तो बोलतो की बघा उमा, 12:30 वाजले आहेत आणि तुम्ही सगळेजण अजून झोपले नाही आहात, काय चाललं आहे तुमचं सगळ्यांचं नक्की. त्यावेळी उमा जी आहे ती बोलते की ते काय आहे ना, उद्या सत्यनारायणाची पूजा आहे ना, म्हणून म्हटलं उद्या सांगण्यापेक्षा आजच सांगून ठेवते जेणेकरून सगळेजण सकाळी ज्याच्या त्याच्या कामाला लागतील. त्यावेळी आता इथे प्रियंका जी आहे ती बोलते की आप्पा, तुम्ही आमच्यासाठी सत्यनारायणाची पूजा ठेवली आहेत, मी खूप खुश झाले आप्पा. त्यावेळी आता आप्पा जे आहे ते बोलतात की ही पूजा मी नाही तर उमाने ठेवली आहे, त्यामुळे मला थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही. तर त्याचनंतर इकडे उमाने सगळ्यांना काय सांगावं, यांना काय सांगावं म्हणून हे उत्तर दिलेलं असतं. इकडे आता आप्पा जे आहे ते जाऊन झोपतात आणि सगळ्यांना सांगतात की जा, सगळ्यांनी जाऊन झोपा, खूप उशीर झालेला आहे. त्याचवेळी आता इथे प्रियंकाच्या हाताला काहीतरी लागलेलं असतं. प्रियंकाच्या हाताला लागलेलं असल्यामुळे आता तिला त्रास होतो आणि ती करते तर लगेचच कळते ह्या सगळ्यांना की हिच्या हाताला नक्कीच काहीतरी झालं आहे. तर लगेचच उमा पुढे येते आणि विचारू लागते की काय झालं तुला, दाखव तरी. असं म्हणताच ती तिचा हात दाखवते आणि तिला काहीतरी लागलं आहे असं सांगते. उमा बोलते की एवढं सगळं करायची काय गरज होती प्रियंका, कशाला गेलीस तू त्या घरामध्ये. त्यावेळी आता प्रियंका जी आहे ती बोलते की आई, माझ्यासाठी आजींचा आशीर्वादही तेवढाच महत्त्वाचा होता आणि त्यांनी एवढं प्रेमाने ते दागिनं मला दिलं, मग मी त्यांचा साधा आशीर्वादही घेऊ नये का. त्यावेळी आता इथे उमा जी आहे ती बोलते की बरं बाई. असं म्हणताच आता ती बोलते की जा, काहीतरी लावा त्याला आणि जाऊन झोपा. असं म्हणताच आता इकडे उमा देखील झोपण्यासाठी निघून जाते आणि इकडे राघव जो आहे तो तिला काहीतरी क्रीम वगैरे लावण्यासाठी घेऊन येतो आणि इकडे श्रीधर जो आहे तो तिच्या हाताला ती क्रीम लावून देतो आणि त्यानंतर प्रियंका जी आहे ती बोलते की आता मी ठीक आहे. तर आता इकडे उमाला खूप त्रास होत असतो कारण प्रियंकाला लागलेलं असतं. उमा बोलते की आता इथून पुढे काळजी घेत जा, चल मी आता झोपते. असं म्हणत आता उमा इकडे शिवनाथच्या रूममध्ये निघून गेलेले आहे आणि तेही आधी राघवचा कान पकडून. कारण काहीही करत असताना तू काहीही सांगत नाही असं तिचं म्हणणं असतं. काहीही करण्याच्या आधी थोडासा विचार करावा, एवढंच माझं म्हणणं आहे, असं उमा जी आहे ती राघवला सांगत असते. तर त्याचनंतर आता राघव जो आहे तो बोलतो की आई ठीक आहे, मी इथून पुढे नक्की सांगेल. त्याचनंतर आता श्रीधर आणि प्रियंका दोघेही जण रूममध्ये निघून जातात. तर मित्रांनो, आता पुढील भागात असं काही दाखवलं आहे की पद्मा जी आहे ती शिवनाथच्या
पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वाट पाहत असते. कधी एकदा पोलीस येतील आणि या शिवनाथला घेऊन जातील असं तिचं झालेलं असतं. तर त्यानंतर आता इकडे ही अन्विताची आजी जी आहे ती फोनवरती बोलत असते. तर बोलत असतानाच इकडे समोरून शिवनाथ, श्रीधर, बाकी सगळेजण ते तिथे तिला दिसत असतात आणि इकडे त्यांच्या घरामध्ये पोलीस आलेले आहेत. पद्मा आणि भास्कर दोघेही जण लांबूनच पाहत असतात. पण ही पोलीस इथे काय करत आहेत, कशासाठी आली आहेत हे मात्र शिवनाथला कळत नसतं. पण जेव्हा त्यांनी प्रियांकाच्या पप्पांना तिथे पाहिलं तेव्हा मात्र त्याच्या सगळं काही लक्षात आलं. इकडे आता पद्माला जे हवं होतं ते हनुमंतरावांनी केलं आहे. हे पाहूनच पद्माचं मन अगदी भरून जातं. तर मित्रांनो, आता पोलीस कशासाठी आले आहेत आणि काय करणार आहात हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा उद्याचा भाग आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.